यांनी या टुर्नामेंटसाठी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं, जे सहजासहजी शक्य होत नाही. त्यांची खूप खूप आभार. ज्यांनी या टुर्नामेंटला यूट्यूब लाईव्हची स्पॉन्सरशिप दिली असे आमचे सोमपूरचे लाडके भावेश भाऊ भामरे, ज्यांच्यामुळे अचूक निर्णय या ठिकाणी सर्व प्लेयर्सला भेटतात, यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच जे सुंदर दृश्य तुम्हाला दिसतंय मित्रांनो, की प्रत्येक संघाचा प्लेयर हा एका जर्सीमध्ये दिसतोय, एका ड्रेस कोडमध्ये दिसतोय, त्याचं सौजन्य पूर्ण जातं ते आमचे सचिन दादा कोटावदे यांना. त्यांनी या टुर्नामेंटसाठी ड्रेस किट पुरवठा केलेला आहे. आणि याच्या सुंदर ट्रॉफ्या दिसत आहे मित्रांनो, तुम्हाला तुमच्या समोर आहेत ज्या ट्रॉफ्या आपल्या मान्यवरांनी दिल्या आहे. बालाकाका घोडके, दिलीप नाना व शिवाजी नाना सोनवणे, गोविंदभाऊ गवारे जे की आता उपलब्ध नाही आहे तिथे, तसेच ॲपेक्स हॉस्पिटल व आमचे संदीप भाऊ सोनवणे, श्री समर्थ सिटी स्कॅन सेंटर यांनी ज्या ट्रॉफ्या प्रोव्हाइड केल्या आहे, यांचे मी आयोजकांकडून खूप खूप आभार व्यक्त करतो. आपले सर्वांचे लाडके बंटीदादा बोरसे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट आम्ही आयोजित केली. तसेच जीवनभाऊ माळी, प्रशांतभाऊ चौधरी आणि गोटूभाऊ कासारे यांनी जे द्वितीय बक्षीस दिलं 41,000, आणि जे आता आपल्यात अवेलेबल नाहीत काही कारणामुळे संदीप बाबा साळवे, मिलिंदभाऊ चित्ते आणि आपल्या सर्वांचे लाडके नितीनभाऊ घरटे जे की आता या स्टेजवर उपस्थित आहेत, यांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो मित्रांनो. तसेच पवन भाऊ सांगळे, गणूभाऊ मानकर, अमित पॅशन पॉइंटचे संचालक कपिल भाऊ, डीके बियर शॉपचे संचालक गोलूदादा, मोरिया फ्रूटचे संचालक भावेश भाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी बक्षीस दिले. तसेच आमची ताराबाद मेडिकल युनियन म्हटली की सगळेच मेडिकल, मी नाव घेऊ शकत नाही, पण सगळ्या मेडिकल स्टोअरवाल्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं. तसेच आमचे हितेश जाधव, ज्यांनी मॅन ऑफ द मॅच सौजन्य दिले, द केक हबचे संचालक मयूर भामरे, तसेच आमचे शशिकांत उर्फ पप्पू पवार यांचे सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच मित्रांनो, या लीगसाठी, या प्लेयरसाठी जो पाणी पुरवठा आहे तो आमचे लाडके प्रवीण शेठ यांच्याकडून आहे. सुंदर खेळले, पण सुंदर क्षेत्ररक्षणामुळे या ठिकाणी धावा मिळू शकलेली नाही. चौका, सुंदर चौका, स्ट्रेट ड्राईव्ह. चौक्याने या ठिकाणी खातं खोललेलं आहे. 3 बॉल 4 रन. परत चौका. वीर सम्राट किंगच्या वतीने दुसरा चौका या ठिकाणी. ताराबाद सुपर किंगचे आयकॉन कुणाल भैया या ठिकाणी गोलंदाजीसाठी. ओव्हर झालेली आहे. 1 ओव्हर 8 रन. 2 चौके पहिल्याच ओव्हरला या ठिकाणी मिळालेले आहेत. वीर सम्राट किंग्ससाठी. सुंदर धावा या ठिकाणी घेतलेली आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातात बॉल असताना धावा घेतली. सुंदर. सामन्याची सुरुवात असली
तरी प्रचंड दबाव या ठिकाणी वाढवला जातो आहे. या ठिकाणी वाईट आलेला आहे. या ठिकाणी गोलंदाजावर दबाव आलेला दिसतो. वाईट फेकला त्यांनी. सुंदर शॉट, अतिशय सुंदर शॉट, चौका मारलेला आहे वीर सम्राट किंग्सच्या वतीने. या ठिकाणी ग्राउंडच्या आजूबाजूला जे लहान पोरं बसले त्यांना सांभाळा, बॉल लागू शकतो. लहान पोरं सांभाळा आपले. सुंदर चौका या ठिकाणी आलेला होता. परत सुंदर चौका, मिसफिल्ड, सुंदर चौका. वीर सम्राट किंगच्या टीम कडून प्रचंड चेअर अप या ठिकाणी होताना दिसत आहे. सुंदर बॉल, छान बॉल टाकलेला आहे गोलंदाजांनी. बॅट्समॅनला बॉलचा अंदाजच आला नाही त्याच्यामुळं. परत चौका. चौका आलाय. ए बाहेरच्या नका बोलू रे, शांतता घ्या. सुंदर चौका या ठिकाणी आलेला आहे. गोलंदाजांनी या ठिकाणी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता पण बॉल मिस झाला. चला 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 चला, खेळ सुरू करा, खेळ सुरू करा. खेळ आपल्या हातात आहे सगळ्यांच्या. तुम्ही नको बोला, अंपायर डिसिजन थांबा रे. तुम्ही 2 मिनिटं अंपायर नको बोला, अंपायर डिसिजन. तुम्ही नको बोला. अंपायर्स काय आहे? इकडे इकडे आम्हाला सांगा काय आहे ते. आम्हाला कळू द्या. ए आपसात नका वाद घालू रे, आपसात नका वाद घालू. थांबा, आम्हाला कसं कळू तर द्या. ओके ओके. कोण बॅट्समनचा रिव्ह्यू आहे? ओके. नाही बॉलर असेल ना. थांबा थांबा, तुम्ही इकडे इकडे तुम्ही थांबा ना. हा बोला ना भाई. कुणाल गो देर. मग तुमचं डिसिजन काय म्हणजे लागलेलं आहे असं म्हणायचं. या ठिकाणी बॅटिंग वाल्यांकडनं रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. ए कुणाल रिव्ह्यू मागितलाय, तू शांतता घे. थांब ना 2 मिनिटं. तुला काय म्हणायचंय? कामेशला बॉल टच भी झाला असेल तरी चौका आहे. कोण कामेश? ओके. हा थोडा भी टच झाला असेल तर मी चौका घ्यायला ऍक्सेप्ट. म्हणजे बॅट्समनला लागला असेल. कामेशला कुठं भी टच झाला असेल तरी मी चौका घ्यायला. सर एकच शब्द. न्यूझीलंड इंग्लंडची मॅच होती, डाय मारली, त्याला लागून बॉल चौका गेला. एक मिनिट थांब ना. आम्ही निर्णय देणार आहे, तुम्ही कोणी सजेस्ट करू नका.
निर्णय मी देणार आहे, कोणी सजेस्ट करू नका. सगळे साईडला चला, फक्त अंपायर तर राहतील आणि त्याने रिव्ह्यू घेतात तो राहील. एक अंपायर तुम्ही इकडे या. हा अनफिल्ड इकडे इकडे. ए थांब रे, आता काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो स्पष्टपणे. ए शांतता घ्या रे. गोंगाट करू नका, निर्णय देतोय. आता झालेलं काय आहे, त्यांनी बॉल मारलेला आहे, हा वाकलेला सुद्धा आहे, याला चुकून बॉल लागलेला आहे आणि तो बाउंड्री गेलेला आहे. हा? नाही 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 बॉल चुकून लागलेला आहे प्लेअरला, त्यांनी स्वतःहून अडवलेला नाही. इकडे 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 लाईव्ह ऐका, हा लाईव्ह निर्णय राहील आणि तो अंतिम राहील. हा तो हल्लेला नव्हता. या ठिकाणी थर्ड अंपायर कडून चौका देण्यात आलेला आहे. खेळ सुरू करा. तू वरती एक मिनिट थांबा. नाही 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 नाही, तू वरती यायचंय. स्कोर सांगा, मिटवणं विषय. मिटवणं स्कोर सांग. 22 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. कुणाल पटापट घे बेटा. चला, आयकॉन कुणाल पाटोळे या ठिकाणी परत आपलं षटक घेऊन येत आहेत. समोर आहेत ऋषी शिरसाट फ्रॉम सटाणा आणि वीर सम्राट संघाचे आयकॉन कपिल शिंदे. डॉट बॉल आलाय, अतिशय वेगवान बॉल, सुंदर बॉलिंग बघायला भेटते या ठिकाणी. पुन्हा एक डॉट बॉल, सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी. वाईड आलाय अंपायर कडून. कृपया मी मित्रांना विनंती करतो की त्यांनी बाउंड्री लाईनच्या थोडं मागे यायचंय. मित्रांनो सहकार्य करा. ताराबाद सुपर किंग्स तुम्हाला सुद्धा वॉर्निंग, थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, जेणेकरून आपल्या या पुढे आल्यामुळे परत एखादा इश्यू निर्माण व्हायला नको. अतिशय सुंदर बॉलिंग, काय कमबॅक झालाय कुणालचा, काय माइंडसेट आहे त्या कुणालचा, जबरदस्त. पुन्हा एक डॉट बॉल. परत एक डॉट बॉल. आतापर्यंत सुंदर ओव्हर गेली कुणाल सांबळे. चला, षटक संपलंय. 23 रन झाले. 3 ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 23 रन. मिडन ओव्हर आली, एक वाईट सोडला तर पूर्ण ओव्हर मिडन आलेले. वाईट आला होता फक्त एक. चला, वीर सम्राट किंग्स संघाचे
आयकॉन कपिल भाऊ शिंदे, आज बॅट चालते त्यांची, आज 100% बॅट चालणार आहे त्यांची. सांगितलंय त्यांनी संघ मालकाला आणि पूर्ण टीमला, मी गेलोय मध्ये. चला दादा फास्ट. ओ अति उत्साह, आउट झाले आपले आयकॉन कपिल शिंदे. कामेश छोटा आहे, दिसायला छोटा आहे मित्रांनो, पण आजचा जो त्याचा परफॉर्मन्स आहे, मागील मॅच सुद्धा तुम्ही त्याची बघितली, अतिशय सुंदर परफॉर्मन्स कामेश कडून. बॉल द्यायचा आहे मित्रांनो. स्वामी गेलाय का कोणी घ्यायला? ठीक आहे. वाईड आलाय. सुंदर असा चौकार, 4 रन. नीरजची सुंदर बॅटिंग. आमचे मित्र गोविंदभाऊ गवारे ज्यांनी आपल्याला तृतीय क्रमांकाची ट्रॉफी दिली, यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे यावं. तसेच आमचे प्रशांत दादा चौधरी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्सकडे मंचावर यावं. हो हो हो, सुंदर शॉट, सुंदर शॉट, सुंदर बॅटिंग करतोय नीरज. प्रशांत भाऊ चौधरी मंचावर या ना. मित्रांनो, ज्यांनी आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस दिलं, असे आपले लाडके जीवनभाऊ माळी, प्रशांत भाऊ चौधरी आणि गोटूभाऊ कासारे. सुंदर फिल्डिंग. सुंदर शॉट, ऋषी शिरसाट याच्याकडून सुंदर शॉट. एक पारितोषिक आलंय मित्रांनो, एक पारितोषिक आलंय. जर ताराबाद सुपर किंग्स हा सामना जिंकली तर चेतन भाऊ वाघ यांच्याकडून 501 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे ताराबाद सुपर किंग्स साठी. आउट झालाय ऋषी शिरसाट. काही गरज नव्हती काही करायची मित्रा, थोडी घाई झाली, काही हरकत नाही, विकेट मिळाली. स्कोर सांगतो, 37 रन झाले मित्रा. आणि अजून एक पारितोषिक आलंय मित्रांनो, जर वीर सम्राट किंग्स या ठिकाणी जिंकली तर संदीप सोनवणे यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शुभम दादा साळवे निश्चिंत राहा, स्कोर बरोबर आहे. चला, दादू पवार, जायखेड्याचा दादू पवार या ठिकाणी बॅटिंगला आलाय. अतिशय सुंदर परफॉर्मन्स असतो नेहमी दादू पवारचा. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होतोय. नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा आपल्या या गेमचा आनंद होतोय.
टोलावला आणि डायरेक्ट माईकला. थोडी घाई केली नीरज, आउट झालाय आणि राईट चेकला परत एक विकेट भेटली. उत्साह तिकडे ताराबाद सुपर किंगचा उत्साह. हा पॅव्हिलियन शांत दिसतोय. नक्कीच नीरजची विकेट म्हणजे मोठी विकेट आहे मित्रांनो या संघासाठी. पण काही हरकत नाही, कुणाल भाऊ आहेत ना, कुणाल भाऊ आहेत आणि त्यांनी सांगितलंय जेव्हा जेव्हा त्यांची गरज असेल तेव्हा तेव्हा ते या ठिकाणी मदत करणार आहेत आपल्या संघाला. नो बॉल आलाय. गॅपमध्ये चौका मिळाला दादू पवारला. त्याने चौका मारला आणि तोही आपल्या संघाच्या पॅव्हिलियन मध्ये मारला. नो बॉल आलाय अंपायर कडून. डॉक्टर दादू चला मित्रांनो, उशीर नका प्लीज. लगेच सुरू करा. रन परत सांगू का? ठीक आहे. 48 रन लागलेत. चला मित्रांनो, एक नवीन पारितोषिक आलंय. या ओव्हरमध्ये जेवढे डॉट बॉल असतील त्या प्रत्येक डॉट बॉलला 201 रुपये चेतन वाघ यांच्याकडून आलेले आहेत. प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपये या ओव्हरसाठी. आणि इकडून एक पारितोषिक आलंय. 200 गेले असं वाट. अरे गेले. हा ना, सिंगल आला म्हणजे 200 गेले ना. फक्त डॉटला 200 आहेत. हो, अरे इथून पण 200 आले, काही हरकत नाही. क्या बात आहे कुणाल भाऊ. बॅटिंग सुंदर अशी बॅटिंग. ज्या वेळेस संघाला गरज आहे त्याच वेळेस कुणाल भाऊ बॅटिंग करताय. चला भाऊ, वेळ नका घालू. चला पळत नाही, वाट नका घालू मित्रांनो. चला कंटिन्यू करा. पळत नाही राहणार तुम्ही. जागावर नाही, जागावर दोन्ही चालत नाही. कट केलाय आणि चौका. चला मित्रांनो, एक विनंती, कुठलाही उशीर न करता लगेचच फिल्डिंग लावायची. जो तुमचा फ्लो आहे ना मित्रांनो तसाच राहू द्या. तुमचा सुद्धा फ्लो आहे. काय म्हणता? बॉल देऊ का? नवा बॉल द्यायचा अंपायर कडे. न्यू बॉल द्या. रोल आहे त्याच्यात. चला बॅट्समन पाठवा.
आयकॉन कुणाल संभळे प्लीज बॅट्समन पाठवा लगेचच प्लीज प्लीज. समजू शकतो 100% तुम्ही थकले म्हणजे तो थकलेला नाही म्हणत मी, फ्लो मध्ये जात काही अडचण नाही. मित्रांनो सगळ्या बक्षीसदात्यांचं नाव घेतले, एका व्यक्तीचं नाव घ्यायचं माझं राहिलं, ज्यांच्यामुळे या लीग आपण तयार केल्या असे आमचे लाडके संघ मालक साईच्या साई संघ मालक यांचे मी आयोजकांतर्फे आभार मानतो, कारण यांनी टीमा घेतल्या त्याच्यामुळे ही लीग या ठिकाणी चालू आहे. वाईड आलाय मित्रांनो, पहिलाच बॉल वाईट बॉल. नो बॉल आलाय मित्रांनो, परंतु जर इकडे मागे बघितलं तर अतिशय सुंदर फिल्डिंग कुणाल भाऊंची. या वयात सुद्धा एवढी स्ट्रेटनिंग आहे त्या माणसामध्ये, किती लवचिक आहे ते दिसतंय त्यांच्या फिल्डिंग वरून. चौका मारलाय, जबरदस्त शॉट. तीन बॉल झालेत. नीरज टाटिया यासाठी आलाय. रिवायलरी आहे मित्रांनो, जबरदस्त. म्हणजे इकडून एक पारितोषिक आलं का तिकडून येतंय. प्रत्येक संघाचे सपोर्टर या मैदानात उपस्थित आहेत. कुठे मित्रांनो अपेक्स हॉस्पिटल आयोजक चुना पाठवायचा आहे लगेच. तुम्ही नका ठरवू ते बॉक्स. हो डॉक्टर ते बॉक्स ठरवतायत. हो डॉक्टर जा तिथं. नाही तिथं. ताराबादचा प्लेअर बबलू पगारे, रोहित पगारे षटक टाकतोय.
पुन्हा त्याच दिशेने चौका मारला मित्रांनो. सेम बॉल सेम शॉट. अतिशय सुंदर सामना या ठिकाणी. दोघही टीमांचा जल्लोष कमी व्हायला काही तयार नाही. पुन्हा एक बक्षीस आलंय मित्रांनो चेतन वाघ यांच्याकडून. लगातार 3 चौके मारले तर 500 रुपयाचं बक्षीस रोख देण्यात येणार आहे चेतन भाऊ वाघ यांच्याकडून. सिंगल घेतलाय. डॉट बॉल. सुंदर बॉलिंग बघायला भेटते बबलू कडून. व्हाईटचा रिव्ह घेतलाय. बॅट्समनने घेतलाय तो रिव्ह व्हाईटसाठी. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो जी रिव्ह्यू सिस्टीम आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्याला इथं पारदर्शकता बघायला भेटते रिव्ह्यू सिस्टीम जे दिले आपल्या भावेश भाऊ भामरे सोमपूर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार करतो. तसेच टुर्नामेंटसाठी जेवढेही बक्षीस जाते प्रथम बक्षीस असू द्या दुसरं तिसरं आणि ज्या ट्रॉफ्या मान्यवरांनी दिल्या आहेत त्यांचे मी आयोजकांकडून खूप आभार करतो. आणि आत्ताच आमचे आदरणीय प्रवीण खैरनार सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनी सुद्धा या ठिकाणी ट्रॉफी या टुर्नामेंटसाठी दिलेली आहे. सचिन दादा यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की कॉमेंट्री पुढची त्यांनी सांभाळावी. त्यांचे आता वाईट काय पहिल्यांचे ते नाही आबाळ आपल्यातला विषय सोन्या ये देख रन आपले कुछ लेना जो है वो दुसरी चालू 4 बॉल झाले. पोरांनो जरा पटापट घ्या बरं. हो आला मोबाईल केला त्याचा फोन त्याचा फोन चार्जिंगच नाही. त्याला सांगा चार्जर कनेक्ट होत नाही. झाल्यावर हा मग आम्हाला थोडा वेळ घ्यावा लागेल. हे बेटा कनेक्ट नाही होते याला. सॉरी हा. बंद आहे बेटा. अंपायर फेअर डिलिव्हरी. नो मोर रिव्ह्यू. बॅट्समन फेअर डिलिव्हरी आली आहे आणि ताराबाद सुपर किंगकडे आता रिव्ह्यू नसणार आहे. त्यांनी आपला रिव्ह्यू गमावलेला आहे.
2 ओव्हर नंतर टीमचा स्कोर आहे 23 रन, 23 रन्स ऑन बोर्ड. अजून एक बक्षीस आलंय मित्रांनो. जे बक्षीस आता होतं की लगातार 3 चौक्यांवर या ओव्हरमध्ये मारले तर 501. आता पूर्ण इनिंगमध्ये जरी लगातार 3 चौक्या मारले तरी चेतन वाघ यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस पुन्हा एकदा आलेलं आहे. लगेच एक बक्षीस आलंय, लगेच रिवाइज बघा मित्रांनो. ओके ओके. अच्छा, अजून एक बक्षीस आलंय मित्रांनो. क्या बात आहे. जरी तुम्ही तिकडे दिलंय ना एका ओव्हरीत 4 चौके, पण इकडे जर एका ओव्हरीत 3 विकेट आल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक वीर सम्राट किंगच्या अन्नदादा कचवे यांच्याकडून आलेलं आहे. हो, विकेट पहिली आली. बक्षीस अजून जिवंत आहे. अन्नदादा कचवे. ताराबाद सुपर किंगचे आयकॉन कुणाल भैया ग्राउंडच्या बाहेर. त्यांच्याकडनं कंट्रोल नाही झाला, त्यांनी सरळ ग्राउंडच्या बाहेर बॉल मारला. आउट व्हावं लागलं त्यांना. 3 चौक्यांचं आमिष त्यांना मागात पडलेलं दिसतंय. अतिशय आक्रमक फिल्डिंग, जोरदार आक्रमक फिल्डिंग. ताराबाद सुपर किंगचे फलंदाज चौका. आउट. 2 विकेट झाले आहेत. या ओव्हरमध्ये 2 विकेट आलेले आहेत. आयोजकांनी मध्ये जाऊ नये. या ओव्हरला 2 विकेट आलेले आहेत. अजून 1 विकेट आली तर 1000 रुपये पक्के. सनी इधर राजा ना तेरे को बुलाया ना. YouTube वाला ना 2 पाठव पहिले. सुंदर क्षेत्ररक्षण. 4 रन धावा आडून 2 रन गेलेले आहेत. सुंदर गोलंदाजी. कंटिन्यू. 29 रन झालेले आहेत मित्रांनो. 18 बॉलात 32 रनांची गरज आहे ताराबाद सुपर किंग्स या संघाला. 29 रन आणि 3 विकेट त्यांच्या गेलेल्या आहेत. दे ना, चांगलं दे ना. चला, पुन्हा एक पारितोषिक वीर सम्राट किंगचे सागर साळे यांच्याकडून आले. 1 विकेट गेली तर 200 रुपये लगेच. मी देतो. नाही तो वर येतो का? तू नको देऊ. सौरभ नाही, वर येऊन दे बेटा. तू इकडे ते सोड थांब ना, तो पक्का. 29 दादा. 29 3 ओव्हर सगळ्या मान्यवर 18 3 ओव्हरीत 32 रन लागतात. बॉलरसाठी सागर गोसाळे यांच्याकडून पुन्हा एक पारितोषिक सांगतो मित्रांनो. आता जर 3 चौके जर या ठिकाणी मारण्यात आले तर दादाभाऊ चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. मी प्रेक्षकांचे खूप आभार मानतो की या प्लेयर्सचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी जे पारितोषिक देत आहे मित्रांनो. चला, मैदानात जाऊन 200 देऊन आले. आभारी आहोत आम्ही, काही हरकत नाही.
चहा दे. सगळ्यांना दिले यांना दे. हा चेतन चला पुन्हा एक पारितोषिक मित्रांनो, 6 बॉलात 6 चौकार जर कोणी मारले तर चेतन गांगोटे यांच्याकडून 2100 रुपये या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. 2100 रुपये. आणि लगेचच इकडून बक्षीस आले, जर हॅट्रिक आली तर 2100 रुपये वीर सम्राट किंग्स या संघाकडून. डॉट बॉल आणि मित्रांनो अजून एक बक्षीस, जर आता धीरजने हॅट्रिक घेतली तर 5100 रुपये लगेच रोख देण्यात येतील. चौका आलाय मित्रांनो आणि नो सुद्धा आलेला आहे अंपायर कडून. गुड डिसिजन. अजून एक बक्षीस आलाय मित्रांनो. हा जो आपला लहान मुलगा दिसतोय कामेश सटाण्याचा आहे मित्रांनो, त्याने जरी मॅच फिनिश केली त्याच्या स्टाईलने तर तेजस पिंपळसे कडून 2100 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. आणि या प्लेअरसाठी 100% मित्रांनो टाळ्या वाजवायचे. कामेश गोसावी जो त्याचा मागच्या मॅचचा परफॉर्मन्स होता. चौकार एकटा आला बक्षीस दाते पहिला तर आला. मागचा वाईट एक मिनिट धीरज, कन्फ्युजन आहे. मागचा नो 4 आहे ना. मागचा बॉल नो +4 होता का? पंजी होती ना. ओके ठीक आहे, थँक्यू. चौकार 2 तर आले. दादाभाऊ चव्हाण जिथे कुठे असतील त्यांनी बक्षीस तयार ठेवायचं. आणि आमचे चेतन भाऊ क्या बात आहे, रोख बक्षीस घेऊन आले. लगेच घ्यायचं आणि कॅमेरामॅनला विनंती आहे की त्यांनी हे छायाचित्रण घ्यायचं. चला थँक्यू. लगेच थँक्यू. असा सपोर्ट करत राहा मित्रांनो. अजून एक शेवटचा राहिलाय, तो जर मारला तर अजून 501 रुपयाचं बक्षीस दादा चव्हाण यांच्याकडून. एक मिनिट बरं, हे एवढं शेवटचं बक्षीस द्या मित्रांनो. आणि एक विनंती राहील, याच्यानंतरचं बक्षीस आहे ते मॅच संपल्यानंतर द्या. आता कोणी मित्रा ग्राउंड मध्ये येऊ नका, विनंती आणि धन्यवाद. अतिशय सुंदर फिल्डिंग कपिल भाऊ यांच्याकडून. कडक मारला होता, शेवटचा बॉल आहे आणि सुंदर फिल्डिंग या ठिकाणी. ठीक आहे. हो सरळ क्या बात आहे, काय बॅटिंग आहे. धीरजला रन बसलेत आणि मी स्कोअर सांगतो मित्रांनो 2 मिनिटं. 4 ओव्हर नंतर का? 4 ओव्हर नंतर टीमचा स्कोअर आहे 46 रन. 12 बॉलात 15 रन लागताय मित्रांनो. 12 बॉलात 15. तेच दृश्य बघायला भेटतं की काय जे मागच्या मॅचला भेटलं. काय अंपायर चहा कमी कर. बोला चेतन भाऊ. वीर सम्राट जरा पटापट घ्या बरं. 3 चौक्यांना पुन्हा एकदा 501 रुपये आलेले. आणि लवकर सामना चालू करा मित्रांनो. मित्रांनो एक मिनिट,
आमचे लाडके भावेश भाऊ आमरे या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. युट्यूब लाईव्हचे आमचे ज्यांनी सौजन्य दिले भावेश भाऊ आमरे या ठिकाणी ते आलेत आणि मी त्यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यायचंय. एक मिनिट, थँक्यू. 2 मिनिटं कवी दादा. सुंदर क्षेत्ररक्षण, जोरदार अपील, आउट. या ठिकाणी आउट देण्यात आलेलं आहे अंपायर कडून. अतिशय रोमांचक स्थितीत सामना येऊन ठेपलेला आहे या विकेट गेल्यामुळं. पाच. यस सर. 15,000. 11 बॉल 15 रन. निखिलच आहे ना दादा? निखिल पाटील. आउट. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे. अतिशय सुंदर स्थितीत मॅच येऊन टेपलेली आहे. बघूया काय होतं. सुंदर गोलंदाजीचं या ठिकाणी प्रभाव या ठिकाणी ताराबाद सुपर किंगला घेता आलेली नाही. शेवटची विकेट आहे. 6 बॉल 15 रन 1 विकेट. 6 बॉल 15 रन 1 विकेट आहे. चार रन. पहिल्याच बॉलला या ठिकाणी चौका गेलेला आहे. आता तराजूचं पारड कुठं झुकतं इथे. वीर सम्राट किंग्स कडून क्षेत्ररक्षणात दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे बॅट्समनवर.